वार्ड क्रमांक 1 मध्ये भावी नगरसेवक म्हणून डॉक्टर भोंदुने यांची चर्चा सुरूच। प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुनीता डॉक्टर राधाकृष्ण भोंदुने यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। डॉक्टर भोंदुने यांचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक वेगळीच ओळख झाली असून डॉक्टर राधाकृष्ण भोंदुने यांना प्रचंड प्रतिसाद संभाजीनगर परिसरात अनेक वर्षापासून मिळत आहे। सर्व समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात लोकांना नेहमीच साथ देणारा नेता डॉक्टर राधाकृष्ण भोंदुने यांची एक वेगळीच ओळख आहे। अनेक आंदोलने उपोषणे महानगरपालिका विरुद्ध त्यांनी काम केले। विकास कामे डॉक्टर भोंदुने यांनी केली असून त्यांच्या नावाची चर्चा जालनेकर आणि प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक करीत आहे। भावी नगरसेवक सुनीताबाई डॉक्टर राधाकृष्ण भोंदुने यांची सध्या तरी जालन्यामध्ये चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना। लक्कलकोट येथील रोड राजुरी कॉर्नर येथील मुंडे चौकापर्यंत सतत 3 ते 4 वेळा मी उपोषण केलेले आहे। भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये मी बसलेला उपोषणाला तसे धरणे आंदोलन केलेले आहे। एवढं करून मी या भागातील 5 ते 6 रोडचे कामं केलेले आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गल्ली नंबर 3 प्रजापिता 18 ते 23 पर्यंत नळाला पाणी येत नव्हते, 75 नळ होते, तर त्या ठिकाणी मी नवीन जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईप लावण्यात आली आणि आज त्या ठिकाणी 120 नळाची संख्या झालेली आहे। कोणालाही बगर मोटरचं पाणी सर्वांना येते। आपण नगरसेवक झाल्यानंतर प्रभागामध्ये विकास कामे कोणते कोणते करताल याची माहिती आपल्याकडे आहे का सध्या तरी? प्रभागाचा बायोडाटा माझ्या सर्व तयार आहे आणि मला पद नसताना जर मी एवढे कामं केले तर पद मिळाल्यानंतर मी भरपूर म्हणजे सर्व कॉलन्यामध्ये भरपूर कामं करेल। रोडचे असो, ड्रेनचे असो, जे बी आहे तो बायोडाटा माझ्यासमोर आहे आणि ते कामं मी भरपूर करणार। कुठलं पद नसताना आज मी कामं केलेली आहेत। आपण इच्छुक फॉर्म कुठल्या पक्षाकडून भरलेला आहे? इच्छुक फॉर्म मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा भरलेला आहे। आता ते जर माझं फायनल नाही झालं तर मी अपक्ष सुद्धा निवडून येण्याची माझी हिंमत आहे। तेवढे माझे काम आहे। प्रभागामध्ये सर्व नागरिक घराघरामध्ये माझी ओळख आहे आणि प्रत्येकाने माझं एक मत रिझर्व्ह ठेवलेलं आहे। सर्वांनी सांगितलं आम्ही 4 मत कोणाला देऊ, परंतु 1 मध्ये डॉक्टर भोंदुने समाजसेवक यांना देणारच। तुमचं समाजकार्य किती दिवसापासून आहे? सतत 10 वर्षापासून मी समाजकार्य करतोय। जर तुम्हाला धार्मिक सर्व कामे करतो। जर तुम्हाला कुठल्याही पक्षाने तिकीट नाही दिलं तर तुमची पुढची रणनीती काय आहे? पुढची पक्षाचं तिकीट नाही मिळालं तरी मी अपक्ष उभं राहणार आणि निवडणूक जिंकणार, हे माझं पूर्ण ध्येय आहे। हे होते